हे बघा आता ते एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये आहेत आणि त्यांचा पक्ष हा आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा जो राष्ट्रवादी आहे त्याच्या विरोधातला पक्ष आहे। त्यामुळे सुप्रियाताईंच्या विरोधात ते बोलू शकतील। मुद्दा हा नाही की ते सुप्रियाताईंच्या विरोधात बोलले, मुद्दा हा आहे की त्यांच्याच नेत्याच्या सरकारमध्ये अजितदादा सुद्धा आहेत, ते या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याच विरोधात ते कसे बोलले, धाडस कसं झालं, त्यांना एकनाथ शिंदे साहेबांनी बोलायला सांगितलं का कुठल्या तरी दुसऱ्या पक्षाच्या म्हणजे भाजपच्या एका नेत्याला बोलायला लावलं आणि मुद्दामून एक वाद निर्माण व्हावा असा एक प्रयत्न होता का, असा प्रश्न निर्माण होतो। त्यामुळे त्याच्यावर जास्त बोलण्याची जरूरत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।